नमस्कार. कसे आहेत सगळे? मस्त मजेत आहेत ना? तर हा रविवारचा व्हिडिओ आहे. तर बघा आमच्याकडे प्लास्टिक आला होता, कारण पावसाळ्या आधी ही कामं नाही केली ना तर पावसाचा मला राहायलाच नको. तर दरवर्षीचं हे काम आहे आणि बघा किती उंचावर आहे आणि दरवर्षी करावंच लागतं, कारण त्याच्याशिवाय गत्यंतर नाहीये. खरंच मेहनतीचं काम आहे आणि मेन म्हणजे म्हणतात ना, मालक आमच्याकडे लक्षच देत नाही, सगळं आम्हालाच करावं लागतं आणि हा दरवर्षीचा खर्च आहे तो आम्हाला आमच्या खिशातूनच द्यावा लागतो. तर आता हे बघा, आज त्यांनी फक्त प्लास्टिक घातलं कारण पाऊस तोंडावर आला होता आणि अचानक पाऊस झाला, तर कारण 2-3 दिवस जो पाऊस पडला त्याच्यामुळे घरामध्ये सगळं कौलं फुटलेलं पाणी आलं होतं, म्हणून त्यांनी आज फक्त प्लास्टिक घालायचं काम केलं. अजून त्याचं बाकीचं काम उद्या किंवा परवा करणार आहेत. तर म्हणतात ना, ते त्यांचं ते काम चालू झालं. मग इकडे ते रविवारचं होतं आणि आज हा सोमवारचा व्हिडिओ आहे, कारण रविवारी बाकी काहीच करता नाही आलं, कारण ते प्लास्टिक घालायच्या याच्यामध्ये बरीचशी अशी बाकीची कामं पण होती, ती करायची होती मला. तर आज बघा सोमवार आहे, छान अशी देवपूजा झाली. सोमवारचा रंग पांढरा असतो, त्याच्यामुळे मी शक्यतो प्रयत्न करते जेवढं शक्य असेल तेवढा तो म्हणतात ना कलर देवपूजेमध्ये वापरण्याचा किंवा स्वतः परिधान करण्याचा प्रयत्न करते. तर छान अशी बघा मस्त अशी देवपूजा झाली आणि नेहमी सांगते की देवपूजा झाल्यानंतर जो आनंद मिळतो ना तो वेगळाच असतो. आणि गावी जाण्याआधी मी ना कांदे घेतले होते, सॉरी गावावरनं आल्यावर, आणि त्याच्यानंतर परत मला काही कारणास्तव बाहेर जावं लागलं. मी कांदे मी असेच ठेवले, तर ते लिटरली त्याच्यात पावसाचं पाणी वगैरे जाऊन ना ते कांदे खराब झाले. शेवटी आज माझ्याकडे गत्यंतर नव्हतं ते काढण्या व्यतिरिक्त, कारण परवाच मी आली, शनिवारीच मी आली आहे रिटर्न, आणि आज मला कालचा दिवस सगळा तो कौल वगैरे ते परत नाही गेलं, तर आज म्हटलं कांदे करूयात. आता कांदे बघा नेहमी भरताना काय करायचं, तर डबल सालीचा जो कांदा असतो ना तो वेगळा. आता मी याच्यात काय झालं, माझा कांदा खराबच झाला, त्याच्यामुळे मला आता जेवढं शक्य असेल तेवढा कांदा वाचवायचा होता. तर मी काय केलं, याच्यातून ज्या डबल टिबल सालीचा कांदा होता तो वेगळा केला, सिंगल सालीचा कांदा होता तो वेगळा केला, आणि त्याची साल गेल्यामुळे कांदा बघा पूर्ण दिसतो असा, त्याची पापुद्री गेल्यानंतर तो कांदा वेगळा केला. आणि काही कांदे अक्षरशः म्हणजे म्हणतात ना, आपण हा कांदा नेहमी भरताना की नाही दाबून बघायचा. जेव्हा जर तुम्हाला कांदा नरम वाटतो, स्पेशली त्याच्या मुळाकडे आणि वरती, तर तुम्ही कांदा दाबून बघितला तर बघा तुम्हाला नरम वाटतो. तर असे कांदे आहेत ना बाजूला करायचे, कारण हे जे नरम झालेला कांदा असतो ना तो लवकर खराब होतो. त्याच्यामुळे काय करायचं, कांदा नेहमी भरताना काय करायचं, तर डबल लेअरीचा जो कांदा असतो ना, म्हणजे कांद्याच्या साली त्या घ्यायच्या, नेहमी कांदा दाबून बघायचा कडक आहे की नाही, आणि जर कडक असेल तर अशा प्रकारे जर बघा नरम निघत असेल ना कांदा, त्या कांदा बाजूला ठेवायचा. हा लवकर वापरण्यासाठी उपयोगात येतो म्हणून. तर माझा तर काय प्रॉब्लेमच झाला होता, पण मी जे लोक वर्षभराचा कांदा भरतात ना त्यांच्यासाठी मी हे सगळं सांगते. तर अशा प्रकारे बघा साल गेलेला जो कांदा असतो ना तोही वेगळा करायचा. म्हणजे मग मी काय केलं, सगळे असे कांदे वेगवेगळे केले आणि भरून ठेवले. आता माझ्याकडे स्टोरेज नाहीये जास्त, त्याच्यामुळे मग एकाच टेबलावर असे वेगवेगळे भरले, म्हणजे जे जास्त साठवणुकीचे ते वेगळे, लवकर वापरायचे ते वेगळे. अशा प्रकारे मी वेगवेगळ्या ट्रेनमध्ये आणि ज्याच्यातून हवा पास होईल ना अशामध्ये कांदे भरून ठेवले. आणि काळोखामध्ये लसूण ठेवली म्हणून बघा कोपऱ्यात एका साईडला पेपरमध्ये लसूण ठेवली आहे, कारण ह्या रूम मध्ये माझं जास्त येणं जाणं नसतं, शक्यतो हा काळोखच असतो या रूम मध्ये, म्हणून मी सगळं इथे आणून ठेवले. आणि जो साधारणतः कांदा म्हणतात ना, म्हणजे ज्याची साल पूर्णपणे गेली आणि कांद्याची पूर्ण कांदा असा दिसतोय, तो आता मी इकडे आणून ठेवला किचन मध्ये, म्हणजे जो रोज वापरता येईल आणि म्हणजे थोड्या दिवसांनी वापरता येईल असं मी ठेवलंय. आणि जो कांदा अगदीच म्हणजे ओला झालेला कांद्यावर सोबत राहून जो काळा पडला होता थोडाफार, तो चांगला आहे पण तो साफ करायला खूप वेळ जाईल, तो हवेवर ठेवायचा. तर असा कांदा बघा मी ना गॅलरीमध्ये ठेवलाय. त्याचं कारण सांगते, कारण कांद्याला ना एक उग्र वास असतो आणि त्या वासाने म्हणून डोकं दुखतं, म्हणून ह्याला ना खूप वास येत होता, म्हणून मी तो कांदा बाहेर गॅलरीत ठेवला. तर हा कांदा पण वापरण्यासारखा आहेच, तर तोही मी वापरणार. आणि दुसरा जो कांदा होता ना तो पूर्णपणे सडूनच गेला, त्याचा काहीच उपयोग नव्हता. पण म्हणतात ना, मला कोणतीही गोष्ट फेकायला आवडत नाही, तर या कांद्याचा उपयोग आहे ना मी झाडांच्या खतासाठी केला. तर हे जे कांदे होते ना यांना मी थोडेसे कापले, जे साधारणपणे अगदीच कुजले होते त्यांना मी पाण्यामध्ये टाकून त्याचं लिक्विड फर्टिलायझर घातलं. आणि आता राहिलेल्या कांद्याच्या सालीचं पण मी तेच करणार आहे. साली सगळ्या आता या पिशवीत भरून ठेवणार आणि जेव्हा मला लिक्विड फर्टिलायझर द्यायचं असेल ना त्यावेळी मी सालीचा उपयोग करणार. बघा एक वस्तू आहे जी आपण वापरली ना तर व्यवस्थित वापरू शकतो, फक्त त्याचा वापर कसा करायचा आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे. कांद्याचाही कोणताच भाग फुकट जात नाही, त्याचा सगळा उपयोग होतो. तर छान असे कांद्याचं झालं. त्याच्यानंतर दुपारच्या जेवणाला लागले आणि आज माझ्याकडे शेंगदाणे भाजलेले अजिबात नव्हते, म्हणजे बोलली ना गावी जायच्या आधी माझं सगळं संपलं होतं. आज म्हटलं हळूहळू एक एक करूया, आज शेंगदाणे भाजायला गेले. बऱ्याचदा काय होतं, आपण शेंगदाणे भाजतो पण शेंगदाण्याच्या साली काढताना खूप प्रॉब्लेम होतो, कारण ते आसडून मग बाहेर टाकाव्या लागतात. तर आज म्हटलं मी तुम्हाला तुमच्यावरती ट्रिक पण शेअर करते की शेंगदाण्याच्या साली कशा काढायच्या. त्याच्या आधी तुमच्यावर मी एक कढीची आज रेसिपी शेअर करते. ही नागपूर स्टाईलमध्ये, म्हणजे नागपूर साईडला अशी कढी करतात. तर मी ते थोडंसंच माझ्याकडे दही होतं, त्याच्यामध्ये 1 चमचा मी बेसन लावून ते वेगळं केलं. त्यानंतर शेंगदाणे भाजून घेतले आणि बघा हे असं आपल्याकडे झारा असतो ना त्याच्यामध्ये शेंगदाणे सोलून असे काढायचे, म्हणजे साली वेगळ्या होतात आणि शेंगदाणे वेगळे येतात, जेणेकरून ती कुठे साली पसरत नाही. अशा प्रकारे आपण साली एकत्र करू शकतो. कशी वाटली ही ट्रिक नक्की मला सांगा. तर अशा प्रकारे बघा तुम्ही साली काढलात ना तर साली पण वेगळ्या होतात.
तर मी हे शेंगदाण्यास का भाजले ते पण सांगते, कारण मी हे शेंगदाण्याचा वापरही याच कढीत करणार आहे. जनरली बघा कोकणात कढी करतात तर नुसती करतात, म्हणजे ताकाला फक्त फोडणी देतात. गुजरात साईडला गेला तर त्याच्यात तुम्हाला बेसन मिक्स करतं, आणि नागपूर साईडला गेला तर त्याच्यात शेंगदाण्याचं कूट मिक्स करतात. म्हणजे बघा एकच प्रकारे दह्याचा, पण त्यात कशा वेगवेगळ्या पद्धतीने व्हेरिएशन करून करतात. आणि खरंच सांगते कढी अप्रतिम झाली होती. तर जसं आपण कढीला फोडणीला घालतो, पण बाकी वेळा आपण गरम मसाला घालतो, इथे ते नाही घालायचं. इथे आपण राई टाकली आहे फोडणीला, थोडंसं जिरं, लसूण, कढीपत्ता, कांदा, हिंग आणि शेंगदाण्याचं कूट घालणार आहोत, मीठ घालणार आहे, हळद. आणि त्याच्यानंतर मग जे आपण दह्याला जे बेसन लावून सोडलंय ना ते आपण त्याच्यामध्ये मग घालणार आहोत. आणि छान अशी उकळी आणायची त्याला. कढी खरंच सांगते अप्रतिम झाली होती. म्हणजे कधीतरी वेगळं, म्हणजे रोज रोज आपण तेच तेच खातो ना, तर कधीतरी तोंडाची एक चव बदलायला असं वेगळं काहीतरी केलं ना तर बरं वाटतं. म्हणून म्हटलं चला काहीतरी वेगळं, कारण रोज आम्ही म्हणतात ना एक ताकाची नुसती कढी किंवा बेसन लावून कढी आम्ही नेहमीच करत होतो. आज म्हटलं थोडी वेगळी करून बघूया तरी कशी वाटते. आणि मी नागपूर साईडला, म्हणजे नागपूरचे जे 1-2 माझ्या मैत्रिणी त्यांच्याकडनं ऐकले की आम्ही थोडंसं शेंगदाण्याचं कूट लावतो. तर मी म्हटलं चला आज बघू तरी करून कशी वाटते. आणि त्याला छान उकळवायची, कारण एक तर त्याच्या शेंगदाणे असतात त्याच्यामध्ये जाड होतो आणि बेसन असतं, त्यामुळे ती छान उकळवायची. तर एका बाजूला कढी चालू होती, एका बाजूला फ्राय बनाना असतात ना, म्हणजे केळ्याची कापं चालू होती. तर इकडे माझं जेवण झालं, दुपारी थोडा आराम केला. आणि बघा ही दालचिनी मी जी गावावरनं आणली होती ना ती अशीच ठेवली होती एकच ऊन लावून, ती अजून पूर्णपणे सुकली नाही. कारण बघा बाहेर ना सध्या पावसाळी वातावरण असल्यामुळे ना उन्हाचा पत्ताच नाही, त्याच्यामुळे ह्या गोष्टी सुकत नाही. तर आज म्हटलं थोडं थोडं तोडून बघत होती, तर अजून पण ती पूर्णपणे सुकलेली नाही. त्याला चांगली अजून 2-3 कडक उन्हाची गरज आहे. कारण ते मग ना मिक्सरला जर तुम्ही वाटायला गेलात ना त्याच्यामध्ये ओलसरपणा राहणार. तर ती पूर्ण जर सुकलेली असेल ना दालचिनी, आणि मग जर तुम्ही ती मिक्सरला लावलात ना तर त्याची पावडर छान होते आणि ती पावडर जास्त वेळ टिकते. तर म्हटलं चला आज ते पण बघत होती, तर अजून पूर्णपणे सुकायची बाकी आहे. आणि हे सगळं करत असताना ना खाली बोक्यांची भांडणं चालू होती. तर मी पहिलं ना कुतूहल म्हणून बघायला गेली, आणि मग नंतर माझ्या लक्षात आलं की त्या दुसऱ्या बोक्याच्या डोळ्याला लागलं होतं, तरी सुद्धा तो बोका आहे ना तो गुरगुरत होता दुसऱ्या बोक्यावर. म्हणतात ना मला नाही खरं सांगते माणसांची ना आठवण झाली की माणूस किती गुरगुरतो ना. म्हणजे माणसाला जर राग सहन नाही झाला ना की तो समोर बघत नाही की काय आहे. तर आज मला खरं सांगते यांच्यामध्ये लोकांची माणुसकी असते ना ती दिसून आली. कारण बऱ्याचदा आपण बघा माणसं म्हणजे राग येतो ना तेव्हा टेम्पर होतात, तेव्हा समोर बघत नाही, आपण मारतोय तर समोर त्याला लागतंय रक्तय, त्याच्याशी काही घेणं नसतं. कारण राग डोक्यात भरलेला असतो आणि रागाच्या भरात माणूस काही करतो. तर ती प्रचिती आज बघा बोक्यांमध्ये आली. त्यांच्या म्हणजे त्याला एवढं लागलं होतं की रक्त येत होतं तरी त्यांची भांडणं चालूच होती. तर त्यांची भांडणं एका साईडला चालू होती. आणि मी आज म्हणतात ना जसा कांदा साठवणूक केली तशी सुकी मच्छी पण साठवणूक करते. बोंबील आहे, जवळा आहे, करंदी आहे, सोडे आहे, त्याच्यानंतर सुका बांगडा. त्या सगळ्यांना पहिलं काय करते माहिती, नेहमी जेव्हा पण मी घेऊन येते भले ते सुकी मच्छी असते सुकलेली असली तरी ती उन्हाला लावते एकदा. कारण 1-2 ऊन दाखवल्यानंतर ते एकदम कडक होते. कारण बाहेरून जे आपण आणतो ना ती थोडीशी ओलसर असतेच. आणि त्याच्यानंतर मी ही करंदी अशीच न ठेवता किंवा बोंबील असेच न ठेवता ते साफ करते. त्याचं कारण सांगते. सुकी मच्छी आपण जी पण आणतो ना त्याच्यातून बघा कधी कधी छोटेसे असे काळे काळे टोक्यासारखं किंवा काळे काळे असे काहीतरी निघत असतं की ज्याच्यामुळे ते पदार्थ खराब होण्याची शक्यता असते. तुम्ही कितीही जरी सांभाळलं तरी. तर जर पण ही सुकी मच्छी जर तुम्ही साफ करून व्यवस्थित उन्हाला लावून जर स्वच्छ करून व्यवस्थित ठेवली आणि त्याच्यात जे काय असतं ना, आता बघा बऱ्याच सुक्या मच्छीमध्ये असं छोटे छोटे सुके मच्छी दुसरं काहीतरी मिक्स असतं. जवळ्यामध्ये तर कधी कधी ते असं काटेरी काहीतरी मिक्स असतं, कारण ते सुकवलं कुठेही टाकलेलं असतं. तर या गोष्टी जर तुम्ही अशा साफ करून ठेवल्या आणि जेवढ्या पाहिजे तेवढ्या तुम्ही जर पिशवीत भरून ठेवल्या. तर मी काय केलं, ही करंदी साफ केली, याची 5 वाटे तयार झाले. कारण एका वेळेला मला किती लागते करंदी हे मला अंदाज आहे. तर त्या हिशोबाने मी वाटे करते आणि प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरते. आणि ही सगळी सुकी मच्छी दरवेळी मी असंच करते, बोंबील असू दे किंवा काही कोणतीही मच्छी असू दे, मला एका टायमाला किती लागते त्या हिशोबाने मी पाकिट बनवते. आणि ते पाकिट सगळे असे मी डब्यात भरून व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवते. आणि वर्षभर सुकी मच्छी मग टिकते. आणि खरंच पावसाळ्यात या सुक्या मच्छीचा खरंच खूप उपयोग होतो, कारण पावसाळ्यात मच्छी खाण्याच्या लायकीचीच नसते. मग अशा प्रकारे पॅकेट बनवून जर तुम्ही हवाबंद डब्यात जर फ्रीजमध्ये ठेवलात ना अजिबात फ्रीजमध्ये वास येत नाही आणि मच्छी बरेच दिवस टिकते. तर असा होता आजचा एकंदरीत कांदा कसा साठवायचा, त्याच्यानंतर सुकी मच्छी कशी साठवायची याचा छोटासा व्हिडिओ. जो तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. लवकरच भेटू नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय.